क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना, क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळ आणि ॲस्ट्रक्चर सिव्हिल यांच्या संयुक्त विद्यमाने ख्यातनाम सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाच्या सन्मानार्थ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम मनपा कॅम्प शाळा लष्कर येथे संपन्न झाला। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती सांगताना सुरेश पाटोळे काय म्हणाले पाहूया। यावर्षी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। त्यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यात आला। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काय म्हणाले पाहूया। सत्काराला उत्तर देताना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत काय म्हणतात तेही पाहूया। ॲडव्होकेट चंद्रमोहनजी व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि त्यांच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य आहे असे सर्व या कॅम्पशाळेतले हुशार विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, या शाळेनं आपल्याला खूप मोठं योगदान दिलेलं आहे। राजपूत साहेब, प्रदेश साहेब, श्री पाटील साहेब, इतर मान्यवर वकील आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, श्री राजपूत साहेब आणि चांगल्या व्यक्तींच्या माध्यमातून आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना या संघटनेच्या माध्यमातून यावेळी काशीनाथ भदगुंडकी, प्राध्यापक दशरथ रसाळ यांनीही आपले विचार प्रकट केले। या कार्यक्रमासाठी सदर बाजार पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे, जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, काशीनाथ भदगुंडकी, प्राध्यापक दशरथ रसाळ, मुख्याध्यापक जगन्नाथ सज्जन, किशोर जाधव, क्रांतीवीर लहुजी वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरीपटके, विश्वेश्वर गायकवाड, महेश जोगदंड, महेश तेजबिंदे, सिद्धराम जरीपटके, अभिषेक हाटकर, अक्षय गायकवाड, समर्थ पाटोळे, आदित्य पारधे, ॲडव्होकेट कोळी, ॲडव्होकेट श्रीवास्तव, गोकुळ कांबळे, शहाणे सर, हंचाटे मॅडम, हरेकरी सर, बिराजदार सर आदींसह क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।